Hello everyone. Today we are going to deal with a new topic, and the title of this topic is exclamatory sentence. विधानार्थी वाक्याचे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स कसे बनवायचे हे आज आपल्याला पाहायचं आहे. उद्गारवाचक वाक्य कसे बनवायचे. परंतु हे शिकण्यापूर्वी आपण मागच्या काही 2 हप्त्यामध्ये काही चाचण्या घेतल्या होत्या इंग्लिश ग्रामरच्या. 6 चाचण्या आपण घेण्याचा प्रयत्न केला. काल 6वी चाचणी मी पब्लिश केली. त्याच्या आधी 1 ते 5 या चाचण्यांमध्ये एकाच प्रयत्नामध्ये अधिकाधिक गुण मिळवणारे जे काही पार्टिसिपंट्स असतील त्यांचे नाव मी आता अनाऊन्स करणार आहे. त्यानंतर आपण हा तास बघू. तसंच ज्या ज्या पार्टिसिपंटने या टेस्टमध्ये भाग घेण्याचा प्रयत्न केला त्यांचे मनापासून आभार. बघा माझ्याकडे एक लिस्ट आहे. माझ्याकडे 4 व्यक्तीचे नाव आहेत. आता तसे 20-20 मिळवणारे भरपूर लोक आहेत. परंतु प्रश्न असा आहे, पहिल्याच प्रयत्नामध्ये 20 पैकी 20 मार्क मिळवणारे आणि तेही 1 ते 5 या चाचणीचा ॲव्हरेज काढून मी काही नावे काढलेली आहेत. म्हणजे होऊ शकते की एखाद्या परीक्षेमध्ये एखाद्याला 20 पैकी 20 मिळाले पहिल्याच प्रयत्नामध्ये, परंतु त्याने एकच परीक्षा दिली. मग कदाचित त्यामुळे त्यांचं नाव या ठिकाणी आलेलं नसेल. जे कॉन्स्टंट सतत या 1 ते 5 परीक्षेमध्ये सहभाग घेणारे आहेत अशाच व्यक्तींची मी या ठिकाणी नावे काढलेली आहेत. तर त्या 1 ते 5 टेस्टमध्ये एकाच प्रयत्नामध्ये 20 पैकी 20 गुण मिळवणारे जे काही टॉपर्स आहेत त्या 4 व्यक्तींचे नाव मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. पहिलं नाव आहे बघा, सुधीर इंगळे. सुधीर इंगळे, कॉंग्रॅच्युलेशन्स सुधीरजी, अभिनंदन सुधीरजी. त्यानंतर 2 नंबरला आहे विशाल गाडे. विशाल गाडे याने सुद्धा एकाच प्रयत्नामध्ये 20 पैकी 20 100% मार्क मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांचे सुद्धा मनापासून अभिनंदन. 3 नंबरला हर्षवर्धन लढे याने सुद्धा पहिल्याच प्रयत्नामध्ये 20 पैकी 20 मार्क मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यांचे सुद्धा मनापासून अभिनंदन. 4 नंबरला राहुल दावणे यांनी सुद्धा 20 पैकी 20 मार्क मिळवण्याचा प्रयत्न केला एकाच प्रयत्नामध्ये. मी परत एकाच प्रयत्नामध्ये यासाठी म्हणतो कारण की ज्यावेळेस तुम्ही पेपर देता त्यावेळेस तुम्ही किती प्रयत्न केले ते मला या ठिकाणी दिसते किंवा मॅसेज येतो. म्हणून एखादी टेस्ट सोडत असताना विचारपूर्वक सोडवा, घाईने सोडू नका. घाईने सोडल्यानंतर अनेक चुका होण्याची शक्यता असते. मी जनरली 1 ते 5 चाचणीमध्ये, तर 6वी चाचणी मी कालच पब्लिश केली त्यामुळे त्यांचा रिझल्ट मी आता काही सांगणार नाही. परंतु 1 ते 5 चाचणीमध्ये मी असेच प्रश्न निवडण्याचा प्रयत्न केला की जे खूप महत्त्वाचे आणि एक इंग्रजी शिकणाऱ्या व्यक्तीसाठी किती महत्त्वाचे आहेत किंवा महत्त्वाचे होऊ शकतील अशा प्रकारचे प्रश्न मी कलेक्ट करण्याचा प्रयत्न केला. असो, 4 नंबरला राहुल दावणे यांनी सुद्धा एकाच प्रयत्नामध्ये 20 पैकी 20 मार्क मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांचे सुद्धा मनापासून स्वागत आणि अभिनंदन. 5 नंबरला मुर्तुजा मोमीन या पार्टिसिपंटने सुद्धा 20 पैकी 20 मार्क मिळवण्याचा प्रयत्न केला. वन्स अगेन आय वुड लाईक टू कॉंग्रॅच्युलेट हिम. 6 नंबर दत्तात्रय चासकर या पार्टिसिपंटने सुद्धा एका टेस्टमध्ये 20 पैकी 20 पहिल्याच प्रयत्नामध्ये मार्क्स मिळवण्याचा प्रयत्न केला. देअरफॉर आय वुड लाईक टू कॉंग्रॅच्युलेट हिम ऑल्सो. अशा प्रकारे ही 6 नावं मी काढली होती. मग प्रश्न असा आहे की जवळपास 1 ते 5 या चाचण्यामध्ये सहभाग घेणारे हजारोच्या वर लोक आहेत. हजारोच्या वर स्पर्धक आहेत. मग त्यांचे नाव मी या ठिकाणी घेऊ शकत नाही. मी अशाच लोकांची नाव या ठिकाणी घेतलेली आहे की ॲव्हरेज काढलेलं आहे. 1 ते 5 चाचणीमध्ये एकाच प्रयत्नामध्ये आउट ऑफ मार्क मिळणारे कोण आहेत. तर त्यामध्ये मला हे 6 व्यक्ती मिळालेत. त्या सगळ्यांचे मनापासून स्वागत. एक फॉर्च्युनेटली हे सगळेच माझ्या ओळखीचे लोक आहेत. आता असं म्हणायला नको की ओळखीचे आहेत म्हणून मी नंबर दिले, असं काय नाही. हा व्हिडिओ ज्यावेळेस हे लोक पाहतील ते त्यांनाही कळेलच की आम्ही एकाच प्रयत्नामध्ये 20 मार्क मिळवले म्हणूनच आमचे नाव आलेत. म्हणजे यामध्ये काही पार्शलिटी वगैरे काही नाही अशी. माझा प्रयत्न नेहमी हाच असतो की जे काही टेस्ट ती सगळ्यापर्यंत पोहोचवावी. जे महत्त्वाचे काही मुद्दे असतील, प्रश्न असतील त्यांची उकल त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. दिस इज द मेन ऑब्जेक्ट बिहाइंड दिस टेस्ट. ओळख वगैरे काही सांगायची गरज नाही. या 6 पैकी 2 माझे जवळचे मित्र, एक वर्गमित्र आणि 3 शिक्षक, सहकारी शिक्षक जे सध्याही माझ्यासोबत माझे कलिग्स आहेत असे आहेत. असो, सर्वांच्या मनापासून स्वागत. जे काय अशा नवीन टेस्ट येतील या टेस्टमध्ये सहभाग घेण्याचा प्रयत्न करा. मी हीच अपेक्षा करतो. इट इज एक्सपेक्टेड फ्रॉम यू ऑल. मीन्स हू वॉन्ट्स टू लर्न इंग्लिश, ज्यांना इंग्रजी शिकायचे
दे हॅव टू जम्प इन टू द ओशियन ऑफ इंग्लिश. आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं इंग्रजी ज्ञान आपण मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर तुम्हाला खरंच इंग्लिश शिकायची असेल तर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. wherever you go, whenever you get time, you have to collect the knowledge of English and try to avoid the mistakes, minor mistakes. Because of these minor mistakes, our English or the image of our English can blur. आपल्या इंग्रजीची प्रतिमा ब्लर न होण्यासाठी आपण कमीत कमी चुका करणे गरजेचे आहे. म्हणजे साध्या साध्या गोष्टी असतात, परंतु आपण इंग्रजी बोलताना किंवा लिहिताना त्याकडे विशेष लक्ष देत नाही, म्हणून आपल्या चुका होतात आणि आपलं इम्प्रेशन थोडं कमी होतं. एनिवे, कीप इट असाइड. नाउ वी आर गोइंग टू टर्न टू द मेन पॉइंट, मेन टॉपिक टुडे, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. हाऊ टू चेंज, हाऊ टू कन्वर्ट द असर्टिव्ह सेंटेन्स इंटू एक्सक्लेमेटरी. दिलेलं वाक्य असर्टिव्हचं म्हणजेच विधानार्थी वाक्य उद्गारवाचक वाक्यामध्ये कसं रूपांतर करायचं हे अगदी सोप्या भाषेमध्ये आपण आज समजून घेण्याचा प्रयत्न करू. बघा, पहिलं सांगतो मी. व्हाईल मेकिंग एक्सक्लेमेटरी सेंटेन्स देर आर टू वर्ड्स फ्रॉम विच वी बिगिन द एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. एक आहे व्हॉट आणि दुसरा हाऊ. या दोन शब्दापासून जनरली आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्स करतो, उद्गारवाचक वाक्य बनवतो. एक दोन उदाहरण पाहिले यू विल इझिली अंडरस्टँड व्हॉट आय एम गोइंग टू से और व्हॉट आय एम गोइंग टू मीन. व्हॉट अँड हाऊ या दोन शब्दानेच आपल्याला एक्सक्लेमेटरी सेंटेन्स बनवायचे असतं. बघा आता आपण. शी इज ब्युटिफुल किंवा शी इज व्हेरी ब्युटिफुल, काही असो. शी इज ब्युटिफुल आता जनरली सामान्यपणे पेपरमध्ये अशा प्रकारचे वाक्य असतात, व्हेरी सारखे शब्द वापरतात, म्हणून मी तसं वाक्य घेतो, नाही घेतलं तरी चाललं असतं. शी इज व्हेरी ब्युटिफुल, शी इज व्हेरी ब्युटिफुल. आणि दुसरं वाक्य शी इज व्हेरी ब्युटिफुल गर्ल. दोन वाक्य सारखेच एक्झाम्पल्स आपल्याला इतरही पाहायला मिळतील. आणि दोन वाक्य जर तुम्हाला समजले सहजपणे तर एक्सक्लेमेटरीचं वाक्य कोणतेही हो ते तुम्ही सहज करू शकता. आता या दोन वाक्यामधला आधी फरक समजून घ्या. वी मस्ट अंडरस्टँड द डिफरन्स बिटवीन दिस टू सेंटेन्सेस. These two sentences have been written in assertive sentence. विधानार्थी वाक्यामध्ये लिहिले गेलेले आहे, विधान आहे. शी इज व्हेरी ब्युटिफुल, शी इज अ व्हेरी ब्युटिफुल. दोन वाक्यामधला फरक नेमका काय आहे? यामध्ये आर्टिकल नाही, यामध्ये आर्टिकल आहे. एक फरक. ओके, हा एक फरक आहे. दुसरा फरक काय आहे? या ठिकाणी नाउन आहे आणि वरच्या वाक्यामध्ये नाउन नाही. थोडक्यात सांगायचं काय, पहिल्या वाक्यामध्ये आर्टिकल नाही आणि नाउन सुद्धा नाही, आणि दुसऱ्या वाक्यामध्ये आर्टिकल आहे आणि नाउन सुद्धा आहे. आता हे मागच्या काही तासामध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केला. whenever there is article, there is a noun. ज्यावेळेस वाक्यामध्ये आर्टिकल असतात किंवा असतो त्यावेळेला 101% देर इज अ नाउन असते. आणि ज्या वाक्यामध्ये आर्टिकल नसतो त्या वाक्यामध्ये नाउन नसतो. आणि ज्या वाक्यामध्ये आर्टिकल नसतो त्या वाक्यामध्ये जनरली नाउन आपल्याला पाहायला मिळत नाही किंवा शक्यता त्याची कमी असते. असो, आता आपल्याला हे बघायचं आहे की या वाक्याचं एक्सक्लेमेटरी कसं करायचं. आपल्याकडे दोन शब्द आहेत, व्हॉट आणि हाऊ. या दोन शब्दांनीच आपल्याला याची उत्तरे सुरू करायची आहे. बिकॉज द रूल ऑफ मेकिंग एक्सक्लेमेटरी सेंटेन्स इज दॅट यू हॅव टू यूज आयदर व्हॉट ऑर हाऊ. आता व्हॉट आणि हाऊ ह्या दोन गोष्टी कोणत्या गोष्टीवर अवलंबून आहेत हे या दोन फरकावर तुम्हाला कळेल. या ठिकाणी आर्टिकल नाही आणि नाउन सुद्धा नाही. इट मीन्स वी हॅव टू टेक देअर हाऊ. म्हणून आपण इन द बिगिनिंग वी मस्ट टेक देअर हाऊ. हाऊ नंतर वाक्यामध्ये तीव्रता निर्माण करणारे जे शब्द असतील किंवा नसतील, या ठिकाणी आहेत म्हणून मी इथे अंडरलाईन केलं. असे शब्द जरी नसले तरी तुम्हाला डायरेक्ट ॲडजेक्टिव्ह घ्यायचा असतो. व्हेरी सारखे शब्द काढून टाकायचे असतात. एक्स्ट्रीमली, व्हेरी, एक्सिडिंगली अशा प्रकारचे जे शब्द असतात ते तुम्हाला
काढायचे असते. म्हणून हाऊ नंतर डायरेक्ट घ्यायचं ब्युटिफुल. हाऊ ब्युटिफुल. हाऊ ब्युटिफुल नंतर जसं हे आहे पहिलं तसंच घ्यायचं शी इज आणि एक्सक्लेमेटरी मार्क द्यायचं. एवढं सोपं आहे. इट इज सो इझी टू चेंज assertive sentence into exclamatory sentence. She is very beautiful. How beautiful she is. How ने सुरुवात का केली कारण की याच्यामध्ये आर्टिकल नाही. Once again I am going to explain. Whenever there is no article in the sentence, that time you have to begin or you have to start the sentence with how. And if there is article in the sentence, that time you have to start your sentence with what. आता दुसरं बघू आपण. आर्टिकल या ठिकाणी म्हणजे आपण सरळ सरळ व्हॉट घ्यायचं. व्हॉट नंतर व्हेरी काढला मग राहिले कोणते शब्द अ ब्युटिफुल गर्ल. व्हॉट अ ब्युटिफुल गर्ल हे जसं आहे तसं शी इज. जास्त उदाहरणं घेतल्यापेक्षा या दोनच उदाहरणामध्ये तुम्हाला समजून सांगण्याचा म्हटल्यापेक्षा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. जनरली आपण शिकण्यासाठी आहोत सगळे. मलाही आणखी काही गोष्टी शिकायच्या आहेत. मी काय शिकवण्यासाठी नाही. आय एम नॉट हिअर टू टीच यू. वी ऑल आर ट्राईंग टू गेट समथिंग. आपण काहीतरी घेण्याचा प्रयत्न करत आहोत. एनिवे शी इज व्हेरी ब्युटिफुल. फेरीसारखे शब्द काढायचे असतात. यामध्ये आर्टिकल नाही म्हणून आपण हाऊने सुरुवात करायची. हाऊच्या नंतर काय घ्यायचं असते फेरीच्या नंतरचं सर्व. मग व्हेरीच्या नंतरचं सर्व म्हणजे काय या ठिकाणी एक ॲडजेक्टिव्ह दिलेला आहे ब्युटिफुल. हा ब्युटिफुल नावाचा ॲडजेक्टिव्ह आहे म्हणून तो आपण ॲडजेक्टिव्ह या ठिकाणी घेतला हाऊ ब्युटिफुल. आफ्टर दॅट जे काही सब्जेक्टपासून सुरुवात होते कर्त्यापासून सुरुवात होते ते उरलं सुरलं वाक्य घ्यायचं. रिमेनिंग सेंटेन्स हॅज टू बी टेकन आफ्टर ॲडजेक्टिव्ह. म्हणून आपण हाऊ ब्युटिफुल शी इज हे वाक्य घेतलं आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्स करण्याचा प्रयत्न केला. बाय द एंड और ॲट द एंड ऑफ द सेंटेन्स वी हॅव टू टेक द एक्सक्लेमेटरी मार्क. देअरफॉर वी हॅव टेकन देअर. म्हणून आपण हे घेतलं. त्यानंतर बघा शी इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल. या ठिकाणी आर्टिकल आहे. ज्या वेळेस आर्टिकल असतो त्या वेळेस तुम्हाला नाऊन पाहायला मिळते. मी आधी सांगितलं कारण की आर्टिकलचा नियमच हा आहे. जर वाक्यामध्ये म्हणजे ए आणि ॲन हे जर तुम्हाला आर्टिकल घ्यायचे असतील तर वाक्यामध्ये नाऊन पाहिजेतच. म्हणून या ठिकाणी आपण आर्टिकल घेतला आणि नाऊन आहे. शी इज अ ब्युटिफुल गर्ल. ज्या वाक्यामध्ये आर्टिकल असते त्याची सुरुवात आपल्याला व्हॉटने करायची म्हणून व्हॉटने केली. व्हॉटच्या नंतर काय घ्यायचं व्हेरी काढून जी शिल्लक राहते ते सर्व घ्यायचं. मग व्हेरी काढून काय राहते अ ब्युटिफुल गर्ल राहते. व्हॉट अ ब्युटिफुल गर्ल नंतर पहिलं वाक्य जे आहे ते शी इज झालं. आता हे नियम तुम्हाला कोणत्याही पुस्तकामध्ये पाहायला मिळतील. मीन्स या प्रकारचे नियम तुम्ही कुठेही वाचलेले असतील. महत्त्वाचं काय आपल्या तासामध्ये आपण नेमकं काय करतो की ग्रामरचा उपयोग आपण बोली भाषेमध्ये कसा करावा किंवा करता येईल का यावर चर्चा करणं अगदी महत्त्वाचं आहे किंवा गरजेचं आहे. मीन्स व्हॉट एव्हर द ग्रॅमॅटिकल पॅटर्न्स वी लर्न that should be implemented in our practical life. That should be employed, that should be used in our day-to-day life. While speaking in English, while writing in English, that time such types of sentences should be used. Only then and there, the importance of grammar is justified. त्याच वेळेस खरंच या व्याकरणाच्या ज्ञानाला किंवा व्याकरणाला महत्त्व आहे. आपण जनरली काय करतो साधे वाक्य बोलण्याचा प्रयत्न करतो. वी ट्राय टू स्पीक सिंपल सेंटेन्सेस अँड वी अवॉइड युझिंग ग्रॅमॅटिकल पॅटर्न्स. ग्रामरचे वाक्य आपण टाळण्याचा प्रयत्न करतो. मग याचा उपयोग आपल्याला कसा करता येईल. शी इज व्हेरी ब्युटिफुल ती खूप सुंदर आहे. हाऊ ब्युटिफुल शी इज ती किती सुंदर आहे. ती म्हणजे हे उद्गारवाचक जे वाक्य असतात तेही आपल्याला प्रॅक्टिकल लाईफमध्ये वापरता येतात. परंतु नियमानुसार वापरणं अगदी गरजेचं असते. म्हणून पहिला नियम हा लक्षात ठेवायचा. इफ देअर इज आर्टिकल इन द सेंटेन्स. once again listen carefully, pay attention. If there is article in the sentence, that time we have to start your sentence with what. And if there is no article in the sentence, it means there is no noun also. Means whenever there is no article, it means there is no noun. That time you have to begin your sentence. You have to start your sentence with how. Means we have two options to make the exclamatory sentence. With what or with how. अगदी सरळ सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं
तर हाऊची सुरुवात आर्टिकल नसताना करतात आणि व्हॉटची सुरुवात आर्टिकल असताना करतात. म्हणजे यापेक्षा सोप्या पद्धतीत आय डू नॉट हॅव easier way to explain this topic that is being discussed here, that is being discussed here. Okay, we are going to think on some more examples so that you will understand easily what is exclamatory sentence, or if there are some doubts in your mind concerning this topic will be clarified or will be clear out. See that one more example. She is playing very well. प्रत्येक वेळेला जे दिलेलं विधानार्थी वाक्य असते ते फक्त साधे साधे वाक्य असतील असं काही नाही, ते काळामध्ये असू शकते. फॉर एक्झाम्पल हे बघा, कंटिन्यूस प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्यूस टेन्स चालू वर्तमान काळ. शी इज प्लेइंग व्हेरी वेल. आता पहिले वाक्य अगदी आपण छोटे छोटे पाहिलेले, शी इज व्हेरी ब्युटिफुल, शी इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल, लाईक दिस. उद्गारवाचक वाक्य करत असताना आपल्याला कोणत्याही प्रकारचे वाक्य दिले जाऊ शकतात, म्हणजे कोणत्याही काळामध्ये असू शकतात. आता हे कंटिन्यूसमध्ये प्रॉब्लेम काही नाही आपल्याला. महत्त्वाचा नियम एकच लक्षात ठेवायचा की त्या ठिकाणी आर्टिकल आहे का, आणि असेल तर व्हॉटने सुरुवात करा आणि नसेल तर हाऊने सुरुवात करा. हे पूर्ण वाक्य आपण पाहिलं, याचा अभ्यास केला. या वाक्यामध्ये आपल्याला कुठेही आर्टिकल दिसलेलं नाही. इट मीन्स अवर एक्सक्लेमेटरी सेंटेन्स विल बिगिन विथ हाऊ. म्हणून हाऊ आपण घेऊ. हाऊ नंतर काय घ्यायचं, हाऊ नंतर व्हेरीच्या नंतरचा शब्द जे पहिल्या वाक्यामध्ये नियम होता तोच, व्हेरीच्या नंतरचा जो शब्द असतो तोच आपल्याला घ्यायचा असतो. या ठिकाणी वेल शब्द आहे, मग वेल घेऊ. हाऊ वेल, हाऊ वेल शी, हाऊ वेल शी इज प्लेइंग. आणि एक्सक्लेमेटरी मार्क, हाऊ वेल शी इज प्लेइंग. अशा प्रकारे या वाक्यात सुद्धा आपल्याला एक्सक्लेमेटरी सेंटेन्स करता येईल. म्हणून सांगायचं काय की काळ कोणताही असो, वाक्यामध्ये आर्टिकल आहे किंवा नाही हीच गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. आपण एक दुसरं एक्झाम्पल बघू. शी हॅड अ व्हेरी अट्रॅक्टिव्ह कार. शी हॅड अ व्हेरी अट्रॅक्टिव्ह कार. तिच्याकडे खूप अट्रॅक्टिव्ह किंवा खूप सुंदर कार होती. दिस सेंटेन्स इज इन रिटन इन सिंपल पास्ट टेन्स. इट इज इन कंटिन्यूस प्रेझेंट और अँड इट इज इन सिंपल पास्ट. हे साध्या भूतकाळामध्ये आहे, तरी याचं आपल्याला उद्गारवाचक बनवता येते. कसं, याच्यामध्ये बघा आर्टिकल दिलं आहे म्हणून आपण काय घ्यायचं, व्हॉट घ्यायचं. व्हॉट नंतर आधी सांगितलं की व्हेरी सारखे शब्द काढायचे, म्हणून राहिलं काय, हो अट्रॅक्टिव्ह कार. आता या ठिकाणी बघा थोडासा फरक पडेल. फक्त व्हेरीच्या आधी अ वापरतो आपण, कारण की व्हेरी हा जे शब्द आहे, फी जे दिलेला आहे याचा व्यंजनासारखा साऊंड येतो, बिगिनिंग साऊंड. देअरफॉर आर्टिकल ए हॅज बीन यूज देअर बिकॉज द बिगिनिंग साऊंड ऑफ दिस वर्ड इज लाईक कन्सोनंट, फे, व्हेरी. आता या ठिकाणी अट्रॅक्टिव्ह शब्द येईल, त्यामुळे आपल्याला फक्त अचा ॲन करावं लागेल एवढंच. म्हणून व्हॉट ॲन अट्रॅक्टिव्ह कार शी हॅड आणि एक्सक्लेमेटरी मार्क. थोडासा या ठिकाणी फरक पडला फक्त, बाकी काय नाही. हे नियमानुसार घेण्याचा आपण प्रयत्न केला. या ठिकाणी जो साऊंड येतो, याचा बिगिनिंग साऊंड येतो, तो साऊंड कन्सोनंट सारखा आहे, म्हणून आपण या ठिकाणी ए आर्टिकल वापरला. आणि या ठिकाणी वर्ड सारखा बिगिनिंग साऊंड आहे, त्यामुळे आपण ॲन वापरला, बाकी काय नाही. म्हणजे कोणत्याही टेस्टमधलं जरी वाक्य असलं तर आपण उद्गारवाचक करू शकतो. आपण फक्त साधे साधे वाक्य पाहिले, म्हणजे पुस्तकामध्ये जे आपण जनरली पाहतो ते साधे पाहतो किंवा पेपरमध्ये एकदम साधे असतात. फॉर एक्झाम्पल काय, दिस पेन इज व्हेरी ब्लॅक, दिस पेन इज व्हेरी ब्लॅक. याचं करायचं असलं आपण काय सरळ करणार आहोत, हाऊ ब्लॅक दिस पेन इज. परंतु आपण टेन्समध्ये सुद्धा काही वाक्य जर आले तर अशा प्रकारे आपण सोडू शकतो. बट द कंडिशन इज दॅट यू हॅव टू थिंक ऑन द आर्टिकल्स ओनली, whether there is article in the sentence or in the assertive sentence or not. It has to be understood by you.
only then and there you will get the correct answer of assertive sentence. त्याच वेळेस तुम्ही assertive sentenceचं उत्तर अगदी बरोबर तुम्ही शोधू शकता. म्हणजे तुम्हाला एक्सपेरिमेंटरी करत असताना दोनच गोष्टी माहीत पाहिजेत, आर्टिकल आहे किंवा नाही, आणि असेल तर व्हॉट घ्या, नसेल तर हाऊ घ्या. म्हणजे अशा प्रकारे आपण सोप्या पद्धतीने एक्सक्लेमेटरी सेंटेन्स कसं बनवायचं, उद्गारवाचक वाक्य कसे बनवायचे हे पाहण्याचा प्रयत्न केला. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे डाऊट नसतील. इट इज एक्सपेक्टेड फ्रॉम यू. For the next time, I will try my best to look for a new subject that will be helpful for you and me also. Till then, have a nice day. Keep studying. Be safe. Thank you.